See, fixed cost. These costs are fixed amount which must be incurred by a firm in the short run, whether output is small or large. ओके सी इट मीन्स दॅट की फिक्स्ड कॉस्ट ही अशा पद्धतीची कॉस्ट असते जी की चेंज होत नाही जर आपला आउटपुट हे चेंज होत असेल तरीसुद्धा. ओके त्यामुळेच या कॉस्टला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॉस्ट असं म्हटलं जातं. पहा ही जी कॉस्ट आहे ती इंडिपेंडंट कॉस्ट असते. इंडिपेंडंट का, कारण ती आउटपुटशी कनेक्ट नसते. म्हणजे की आउटपुटमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करायचा असेल, आउटपुट तुम्हाला वाढवायचं असेल, कमी करायचं असेल तर त्याचा परिणाम फिक्स्ड कॉस्टवरती कसलाच होत नाही. ओके even if the firm closes down for some time in the short run but remains in the business, these costs have to be borne by it. इट मीन्स दॅट की बऱ्याच वेळेला असं होतं की काही कारणामुळे आपल्या फर्म बंद असते. ओके मी बंद असणं असं म्हणते, पूर्णपणे त्या ठिकाणी आपण फर्म आपली बंद केलेली नाही, काही काळासाठी आपण बंद करत असू त्यावेळेसुद्धा ही कॉस्ट ही इन्कर्ड केली जाते. फॉर एक्झाम्पल की कोरोनाचा हा जो पिरियड होता, या पिरियडमध्ये कुठल्याही फर्म म्हणजे की एखादं बिल्डिंग असेल तिथे कुठले तरी प्रोडक्शन केलं जात असेल, म्हणजे टेक्स्टाईल कंपनी असेल, जसे की एक बिल्डिंग आहे तिथं टेक्स्टाईलचं काम केलं जातं. कोरोनाच्या काळामध्ये ती 1 ते 2 महिना बंद होती, येते लक्षात. तर ती बिल्डिंग जी होती ती रेंटवरती घेतलेली होती. ओके कोरोनाचा काळ असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोडक्शन करता आलं नाही, तरीसुद्धा तुम्हाला रेंट पे करावं लागतं. 2 महिने जरी तुम्ही ती फर्म बंद ठेवली असेल, काही काळासाठी तुम्ही ती फर्म बंद ठेवली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणचं रेंट पे करावं लागतं. येते लक्षात. म्हणजे रेंट जे तुम्ही पे केलं ते काय आहे, फिक्स्ड कॉस्ट आहे. येते लक्षात. फिक्स्ड कॉस्ट का आहे, कारण प्रोडक्शन त्या ठिकाणी पूर्णपणे कमी आहे तरीसुद्धा तुम्हाला ते पे करावं लागलं. इट मीन्स दॅट की फर्म बंद असली तरीसुद्धा तुम्हाला ते कॉस्ट त्या ठिकाणी इन्कर्ड करावी लागते, तुम्ही तो खर्च करता. येते लक्षात. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं होतं की तीच बिल्डिंग आहे आणि आता कोरोनाचा काळ संपला, त्यामुळे तुम्हाला प्रोडक्शन फास्ट म्हणजे जास्त प्रोडक्शन करायचे. त्याकरिता तुम्ही काय कराल, तुमच्या ज्या जुन्या ऑर्डर्स असतील, कोरोनाच्या काळा अगोदर ज्या ऑर्डर्स तुम्ही घेतलेल्या आहेत त्या ऑर्डर्स पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही कमी काळामध्ये जास्त प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करताय. इट मीन्स दॅट की 1 मंथमध्ये तुम्ही 1000 युनिट्स जर तयार करत असाल तर तुम्हाला आता 1500 युनिट्स त्या ठिकाणी तयार करावे लागत आहेत. तीच बिल्डिंग आहे, तेवढ्याच मशिनरीज आहेत, तुम्हाला प्रोडक्शन मात्र 500 युनिट्सनी वाढवायचं आहे. अशा वेळेस तुम्ही 500 युनिट जास्त प्रोड्यूस करताय म्हणून रेंट जास्त पे कराल का, नाही करणार. इट मीन्स दॅट की फिक्स्ड कॉस्ट ही प्रोडक्शन वाढले तरीसुद्धा सेम असते, प्रोडक्शन बंद झालं तरीसुद्धा तेवढीच असते, कमी झालं तरीसुद्धा तेवढीच असते. त्यामुळे त्या कॉस्टला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॉस्ट असं म्हटलं जातं. मी सांगितलं आहे की हा जो काळ आहे तो काही दिवसांचा, काही महिन्यांचा काळ आहे. पूर्णपणे जर ती फर्म बंद असेल तर या सगळ्या कॉस्टचा विचारच केला जाणार नाही. फिक्स्ड कॉस्ट आर ऑल्सो नोन ॲज ओव्हरहेड कॉस्ट. ओके इट मीन्स दॅट की ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे नेमकं काय असतं, ज्या काही इनडायरेक्ट कॉस्ट असतात त्या सर्व कॉस्टला काय म्हटलं जातं, ओव्हरहेड असं म्हटलं जातं. फिक्स्ड कॉस्ट या पद्धतीच्या ज्या कॉस्ट आहेत त्यांना एकंदरीतपणे काय म्हटलं जातं, ओव्हरहेड कॉस्ट असं म्हटलं जातं. तर एक्झाम्पल पाहायचं असेल तर बघा, कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट असेल, इन्शुरन्स फी असेल, मेंटेनन्स कॉस्ट असतील, प्रॉपर्टी टॅक्सेस, इंटरेस्ट ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टेड आहे, मिनिमम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे. तर या पद्धतीचे सर्व कॉस्ट हे कसे असतात, फिक्स्ड कॉस्ट असतात. का फिक्स्ड असतात पहा, या कॉस्टला आपण फिक्स्ड कॉस्ट असं का म्हणतो. मिनिमम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इट मीन्स दॅट की पहा कुठल्याही फर्ममध्ये जे काही त्या ठिकाणचे पर्सोनेल असतात, मॅनेजमेंट लेवलवरती काम करणारे लोक असतील किंवा काही असे लोक आहेत ज्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल वॉचमॅन असेल तर एका बिल्डिंगचे 2 वॉचमॅन असू शकतात,
ओके. तर तो आपला मिनिमम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत जे की आपण फिक्स्डपणे कन्सिडर करतो. तुम्हाला खूपच जास्त स्टॉक आहे म्हणून एखादा तुम्ही वॉचमॅन हायर करू शकता, बट ते काय होईल, व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा की तो तुमचा एक्स्ट्रा खर्च होईल. बट जो मिनिमम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आपण कन्सिडर केलेले असतात ते सगळे काय असतील, फिक्स असतील, त्यापेक्षा कमी होणार नाही. ओके. त्याचबरोबर आहे की इन्शुरन्स तर आपण कंपल्सरी पे करतो, तर इन्शुरन्स फीस तुम्हाला पे करावी लागेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड. ओके. तर हे सुद्धा आपल्याला कंपल्सरी द्यावं लागतं आणि जे की फिक्स्ड आहे त्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. ओके. इट मीन्स दॅट की त्या ठिकाणी प्रोडक्शन कमी जास्त झालं म्हणून इंटरेस्ट कमी जास्त होत नाही. राईट. जेवढं कॅपिटल तुमच्या बिझनेसमध्ये सुरुवातीला इन्व्हेस्ट केला असेल त्या कॅपिटलवरती तुम्हाला तेवढं इंटरेस्ट पे करावाच लागेल. ओके. तर या पद्धतीचे जे कॉस्ट आहे त्यांना आपण काय म्हणतो, टोटल फिक्स्ड कॉस्ट. सी, दोज फिक्स्ड कॉस्ट आर दोज विच आर इन्कर्ड इन हायरिंग द फिक्स्ड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हुज अमाऊंट कॅन नॉट बी अल्टर्ड इन द शॉर्ट रन. ओके. तर याला म्हटलं जातं एकंदरीतपणे फिक्स्ड कॉस्ट. ओके. Now come to the variable cost. These costs are those which are incurred on the employment of variable factors of production whose amount can be altered in the short run. See, अशा पद्धतीच्या व्हेरिएबल कॉस्ट हे काय होत असतात, प्रोडक्शनप्रमाणे चेंज होत असतात, म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिएबल कॉस्ट असं म्हटलं जातं. सी, बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्याला प्रोडक्शनमध्ये वाढ करायची असेल किंवा मी आता सांगितलं तुम्हाला की ऑर्डर जास्त मिळालेल्या असतील तर त्या वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, जास्त मटेरियल खरेदी करावं लागतं, जास्त लेबर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावं लागतं, तर त्यासाठी तुम्हाला पेसुद्धा जास्त करावं लागेल. येते लक्षात. म्हणजे प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला, तर या पद्धतीच्या फॅक्टर्समध्ये सुद्धा इन्क्रीज अँड डिक्रीज करावं लागतं. त्यामुळे यावरती जो खर्च केला जातो त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजेच की व्हेरिएबल फॅक्टर्सवरती जो खर्च एखादा एंटरप्रेन्युअर्स असेल किंवा बिझनेसमॅन असेल जो खर्च करतो त्या कॉस्टला काय म्हटलं जातं, व्हेरिएबल कॉस्ट. तर हे सगळं काय आहे, तर जेवढं काही पे एका एंटरप्रेन्युअर्स करत असतात त्यालाच काय म्हटलं जातं, कॉस्ट असं म्हटलं जातं. तर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे स्पेसिफिकली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रॉ मटेरियल असेल, फ्यूल असेल, पॉवर युज्ड असेल, या पद्धतीचा जो खर्च असतो तो म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट आहेत. ओके. दस द टोटल variable cost change with the change in short run, that is they increase or decrease when the output rises or falls. Okay. So variable cost are known as prime cost or direct cost. Okay. तर याला काय म्हटलं जातं, प्राइम कॉस्ट किंवा डायरेक्ट कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. Variable cost are made only when some amount of output is produced and the total variable cost increases with the increase in the level of production. ओके. तर ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे की व्हेरिएबल कॉस्ट ही तेव्हाच इन्कर्ड केली जाते, तेव्हाच तयार होते जेव्हा काहीतरी प्रोडक्शन केलं जातं. ओके. म्हणजे की मी आताच जे एक्झाम्पल दिलं तुम्हाला कोरोनाचं, त्या काळामध्ये जी फर्म बंद असतील 2 महिन्यासाठी असेल, काही काळासाठी असेल, तर त्या काळामध्ये कुठलेही व्हेरिएबल कॉस्ट इन्कर्ड केली जात नाही, कुठलीही व्हेरिएबल कॉस्ट त्या ठिकाणी तयार होत नाही. इट मीन्स दॅट की जोपर्यंत प्रोडक्शन होत नाही तोपर्यंत व्हेरिएबल कॉस्ट इन्कर्ड केली जात नाही. ओके. नाव सी द टोटल कॉस्ट. ओके. सो टोटल कॉस्ट मीन्स व्हॉट, टोटल फिक्स्ड कॉस्ट plus total variable cost is equal to total cost. What? See, total cost is equal to total fixed cost plus total variable cost. ज्यावेळेस तुम्ही टोटल फिक्स्ड कॉस्टला आणि टोटल व्हेरिएबल कॉस्टला ॲड करता तेव्हा तुम्हाला काय मिळते, टोटल कॉस्ट त्या ठिकाणी मिळते. बघा आता टोटल कॉस्टच्या बाबतीत कुठली गोष्ट आहे जी की तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सी, the amount of total variable cost varies with the change in output. Okay. The total cost of production will also change with the change in the level of output. The total cost increases as the level of output rises. It means that की total cost ही total variable cost प्रमाणे बदलत असते. ओके. पहा,
की जेव्हा टोटल फिक्स्ड कॉस्टमध्ये काही बदल होत नाही व टोटल व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल होतो. इट मीन्स दॅट की जे टोटल आउटपुट आहे त्यामध्ये ऑफकोर्स बदल होणार आहे. जेव्हा आउटपुटमध्ये बदल होणार आहे इट मीन्स दॅट की त्या ठिकाणी तुम्ही जे एक्सपेन्सेस इन्कर्ड करत आहात त्यामध्ये सुद्धा बदल होत आहे. म्हणजे की टोटल कॉस्ट ही बदलत असते. तर आपण हे स्टडी करू विथ द हेल्प ऑफ टेबल अँड विथ द हेल्प ऑफ ग्राफ. ओके, सी टोटल कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट अँड फिक्स्ड कॉस्ट. तर या टेबलमध्ये तुम्हाला 4 कॉलम दिसत आहेत. फर्स्ट कॉलम इज अबाउट नंबर ऑफ युनिट्स ऑफ आउटपुट. सेकंड कॉलम टोटल फिक्स्ड कॉस्ट. थर्ड टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड लास्ट वन इज अबाउट टोटल कॉस्ट. ओके, सी या टेबलमध्ये तुम्हाला काय दिसतंय की नंबर ऑफ युनिट्स जे आहेत, प्रोडक्शन जे तुम्ही करताय ते 0 to 8 युनिट्सपर्यंत आहे. ओके, तर इझीवाला एक्झाम्पल आहे, तुम्हाला चटकन लक्षात येईल. जेव्हा 0 प्रोडक्शन होतं तेव्हासुद्धा टोटल फिक्स्ड कॉस्ट ही इन्कर्ड केली जात होती. ओके, म्हणजे प्रोडक्शन काहीही नव्हतं तेव्हासुद्धा या ठिकाणी फिक्स्ड कॉस्ट ही इन्कर्ड केली गेली. बट लुक ॲट द व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्टमध्ये काहीही या ठिकाणी इन्कर्ड झालेलं नाही. हे काय आहे? 0 आहे. तर क्लिअर आहे, म्हणजे की प्रोडक्शन केलं नाही केलं तरीसुद्धा फिक्स्ड कॉस्ट ही इन्कर्ड केली जाते. सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू 50. नाव लुक ॲट द सेकंड वन. जेव्हा आउटपुट किंवा नंबर ऑफ युनिट्स हे 1 होते तेव्हा टोटल फिक्स्ड कॉस्ट अगेन 50 आहे. बट टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 20. ओके, सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू 70. तर अशा पद्धतीने पहा की टोटल फिक्स्ड कॉस्ट ही कंटिन्युअसली सेम आहे, 50-50-50. ओके, यामध्ये काहीही बदल झालेला नाही. या ठिकाणी तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा ॲव्हरेज हे शिकवलं जाईल, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी खूप सारे रूल्स स्टडी करायला मिळणार आहेत, जे की खूपच इंटरेस्टिंग असतील. एकदा तुम्हाला हे रूल्स लक्षात राहिले देन तुम्हाला यामधला कुठलाही न्यूमेरिकल पार्ट असो, ग्राफिकल पार्ट असो, काहीही अवघड जाणार नाही. ओके, सो या ठिकाणी पहा की टोटल फिक्स्ड कॉस्ट ही काय आहे? सेम आहे. आउटपुट 0 to 8 युनिट्सपर्यंत वाढलेला आहे तरीसुद्धा फिक्स्ड कॉस्टमध्ये काहीही बदल झालेले नाही. फिक्स्ड कॉस्ट 50 to 50च आहे. ओके, बट टोटल व्हेरिएबल कॉस्टमध्ये कशा पद्धतीचा चेंज झालेला आहे पहा. जी सुरुवातीला किती होती? 0, ती 284पर्यंत वाढलेली आहे. इट मीन्स दॅट 0, 20, 35, 60, 100 या पद्धतीने ती कंटिन्युअसली वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय? तर आउटपुट वाढल्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्टसुद्धा वाढलेली आहे. काय झालेलं आहे? जसं आउटपुट वाढेल तसं टोटल व्हेरिएबल कॉस्टसुद्धा वाढते. नाव लुक ॲट द टोटल कॉस्ट. ज्या पद्धतीने आपले टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली त्या पद्धतीने टोटल कॉस्टसुद्धा वाढलेली आहे. इट मीन्स दॅट आउटपुट वाढलं, आउटपुटमध्ये बदल झाला तर व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल होतो, टोटल कॉस्टमध्ये सुद्धा बदल होतो. बट फिक्स्ड कॉस्टमध्ये कसलाही बदल होत नाही. तर हा रूल क्लिअरली या ठिकाणी तुमच्या लक्षात असला पाहिजे. तर आता आपण पाहू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, तर या ठिकाणी पहा, ग्राफकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित की या ठिकाणी जी टोटल कॉस्ट आहे ही टोटल कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ओके, तर बोथ कॉस्ट ह्या कशा आहेत तुम्हाला या ठिकाणी अपवर्ड जाताना दिसत आहेत. येते लक्षात? इट मीन्स दॅट की प्रोडक्शन ज्या पद्धतीने वाढलं त्या पद्धतीने कॉस्ट वाढलेली आहे. ओके, सो एक्स ॲक्सिस काय शो करते इकडे? आउटपुट अँड वाय शोज कॉस्ट. ओके, ज्या पद्धतीने आउटपुट वाढलेलं आहे त्या पद्धतीने कॉस्ट वाढलेली आहे. पहा, आपण एखादा या ठिकाणी पॉईंट घेऊ, सेम पॉईंट घेऊ. पहा, या ठिकाणी कॉस्ट ही इतकी असताना सी प्रोडक्शन, कॉस्ट अँड प्रोडक्शन. ओके, सी या ठिकाणी काय आहे बघा, जेवढं आउटपुट होतं तेवढी कॉस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने या ठिकाणी आउटपुट वाढलेलं आहे त्या पद्धतीने इकडे कॉस्टसुद्धा वाढलेली आहे. पहा, आपण कन्सिडर करूया इकडे की युनिट्स हे इथे होते 3 and 4, तर त्या पद्धतीने कॉस्ट या ठिकाणी आहे. तर इकडे जेव्हा ओके सी, तर या ठिकाणी काय झालेलं तुम्हाला पाहायला मिळते बघा
की ज्या पद्धतीने आउटपुट वाढेल त्या पद्धतीने काय झालेली आहे, कॉस्ट देखील इकडे वाढलेली आहे. इट मीन्स दॅट की पॉईंट्स या ठिकाणी आउटपुट बरोबर कॉस्टचे सुद्धा वाढलेले आहेत. तर या पद्धतीने या ठिकाणी काय होतं आहे, तर जसे टोटल व्हेरिएबल कॉस्ट बदलेल टोटल कॉस्टमध्ये सुद्धा चेंज होतो. बट जेव्हा आउटपुटमध्ये बदल होतो किंवा आउटपुट इन्क्रीज होतं त्या पद्धतीने कॉस्टसुद्धा इन्क्रीज होते. कोणती, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड टोटल कॉस्ट. बट लुक ॲट द फिक्स्ड कॉस्ट. तर फिक्स्ड कॉस्टमध्ये या ठिकाणी कुठलाही बदल झालेला नाही. फिक्स्ड कॉस्ट जेवढी होती तेवढीच आहे. त्यामुळे तुम्हाला ही या पद्धतीची या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, तर या ठिकाणी प्रोडक्शन वाढलं आहे तरीसुद्धा टोटल फिक्स्ड कॉस्टमध्ये कसलाही बदल झालेला नाही. या ठिकाणी फक्त टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड टोटल कॉस्ट फक्त या ठिकाणी तुम्हाला अपवर्ड जाताना दिसत आहे. बट टोटल फिक्स्ड कॉस्टमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तर हे अशा पद्धतीने काय होतं, तो वर्क करते टोटल कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड टोटल फिक्स्ड कॉस्ट इन शॉर्ट रन. पहा, या ठिकाणी जेव्हा आपण लाँग रनचा विचार करू तर त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा या पद्धतीचा कर्व पाहायला मिळणार नाही. ओके, या पद्धतीचा कर्व त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण टोटल फिक्स्ड कॉस्ट तिकडे नसते इन लॉंग रन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टोटल कॉस्ट, टोटल व्हेरिएबल कॉस्ट इन शॉर्ट रन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट अँड ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट विच इज डिपेंड अपॉन दिस होल थिंग्स.